तर सुप्रभात मित्रांनो, दिसत असेल मागे सूर्यदेव उगवतात आता. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये एक फेमस असं ठिकाण आहे रामदरा म्हणून. आज ते बघायला आलो आहे. आणि खूप खूप मनापासून आभार तुमचे की आज 500 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत. तर बोललो जाऊया कुठेतरी फिरायला, म्हणून आज इथं दिसत असेल इथे आतमध्ये सगळं मंदिर आहे रामदराचं. भव्य दिव्य अशी पार्किंग आहे बघा, केवढी मोठी आहे. आणि इथून वरती गेलं की गेट आहे. आता तिथूनच आतमध्ये जाऊया, बघूया आतमध्ये कसं मंदिर आहे काय वगैरे. तर हे बघा मंदिराचा एंट्रन्स जो आहे ना, तो इकडून आपण येतो, असं इकडून येतो. आणि ही आपल्याला हॉटेल वगैरे आहेत नाश्ता करण्यासाठी. आणि इथून जर आपण सरळ गेलं तर इथंच आहे आपलं मंदिराचं एंट्रन्स. तर इथून सरळ आपल्या वरती जायचं आहे. आपण आलो आहे गेटच्या इथे, मंदिराच्या गेटच्या इथे आलो आहे. आणि ही मंदिराची कमानी दिसते तुम्हाला, ओम नमो नारायणा लिहिलं आहे छानमध्ये. आणि इथे बाजूलाच मंदिराचा टाईम लिहिला की कितीला मंदिर ओपन होतं आणि किती वेळपर्यंत ओपन असतं. तर आम्ही आलेलो काहीतरी 6:30 वाजता सकाळी आलेलो. तर सकाळी 7 ते सायंकाळी 5पर्यंत चालू असतं. 7 म्हणजे 6:15 तरी होतातच. हा गेटला लॉक असतो, साखळीने लावलेला असतो. तर पुजारी येऊन खोलतात वगैरे. आणि हे बघा, एंट्री करताच ना आपल्याला उजव्या बाजूला ना एवढं मोठं तलाव दिसतं. आणि या बरोबर तलावाच्या मध्येच रामदरा म्हणून मंदिर. आता रामाचं मंदिर आहे की महादेवाचं मंदिर आहे तेच काय करणार, कारण की शिवालय वगैरे असं लिहिलं आहे. हत्तीच्या इथून मागे आल्यावर आपल्याला बघा इकडे असं काय बघायला मिळतं. हा आपला इकडे हत्ती आहे. आणि हे बांबूचं झाड सगळे. हा स्तंभ कसला आहे काय माहिती नाही, तरी बऱ्यापैकी उंच आहे. तर इकडचं महत्त्व असं आहे की इतिहासात असं बोललं जातं की आपला श्री रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण इकडे आले होते. तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे इकडे त्यांचं एक मंदिर बांधलं गेलं आहे. आणि बाकी अजून तरी काय दुसरा इतिहास तर नाही आहे, पण आपले देवच जर इकडे आला आहे तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि बघू शकता इथे एवढी मस्त स्वच्छता ठेवली आहे. हे असं काय मंदिराचा परिसर आहे. आणि इथूनच आपण आतमध्ये जातो. तर मित्रांनो, चपला इथे बाहेरच काढायच्या आहेत आणि आतमध्ये जायचं आपल्याला. तर इकडून खाली आलो आहे. आणि इथले पुजारी बोललेत की व्हिडिओ आणि फोटो काढायला मनाई आहे, तरी पण आपण व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी आवर्जून. तेव्हा हे असं काही परिसर आहे. खाली मंदिरात आलोय आणि छोटीशी मनी माव हे बघा, खूप सुंदर असं मंदिर दिसतंय. दगडी बांधकाम आहे, जुनं काळातलं बांधकाम दिसतंय. आणि प्रत्येक भिंतीवर देवाच्या
बघा नक्षी काढल्यात. इथून जाऊया पुढे. हे आपले ऋषीमुनी आहेत, वशिष्ठ, नारदमुनी. आणि ते समोर जे तलाव दिसते इकडे अप्सरा आहे बहुतेक, मोहिनी. हे तुलसीदास. आणि हा बघा हवा ठेवी असा नंदी म्हणजे बहुतेक महादेवाचंच असेल. मागे महादेव आणि पार्वती विराजमान आहेत. हा संगमरवरीचा नंदी. आणि हे बघा हे असं काहीसं आपल्याला एंट्रन्स दिसतं. तर एकदा आतमध्ये जाऊन बघूया. आणि बोलल्याप्रमाणेच महादेवाचं दर्शन झालं आपल्याला. महादेवाची पिंडी आहे आणि राम, सीता, लक्ष्मण आणि वरती आपलं दत्ताची मूर्ती आहे, दत्तदेवांची. मित्रांनो फक्त पायऱ्या नवीन लावल्यात, बाकी जेवढं बांधकाम दिसतंय ना सगळं जुन्या काळातलंच आहे. दगडी बांधकाम आहे, फक्त आता ऑइल पेंटनी कलर केला आहे त्याला. आतून ऑइल पेंटचा कलर आहे आणि बाहेरून दिसत असेल जुनं बांधकाम दगडींचं, जसं की आपले गड किल्ले बांधले होते तसंच. तर बहुतेक मंदिर फिरून झालं आपलं. आणि आज शुक्रवार असल्यामुळे आपल्याला फक्त मंदिराचं दर्शन घेऊन दिलं आहे. इथल्या पुजाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की सोमवार ते शुक्रवार फक्त मंदिराचं दर्शन दिलं जातं आणि शनिवार रविवार जे काय बाजूचं आहे म्हणजे अजून काय ठिकाण आहेत गार्डन वगैरे ते सगळं फिरून दिलं जातं फक्त शनिवार आणि रविवार. आता त्यांना रिक्वेस्ट केली होती की आज म्हणजे फिरायला, पण ते काय ऐकले नाही. तर बघा हा सगळा परिसर आहे. आणि हे बघा आय थिंक इकडे आज अलाउड नाही पण उद्या जाऊन देणार. तर हा सीन मला काय कळला नाही इकडचा. आणि मंदिरातून बाहेर आलं तर राईट साईडला पण एक गार्डन आहे पुढे, तिकडे जरा कोसळलेला अवस्थेत आहे.